नमस्कार मंडळी. तर कुख्यात गुंड खोक्या उर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी अटक केलेली आहे. बीजेपी आमदार सूर्य धस यांचा जो निकटवर्ती होता खोक्या, त्याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. आणि यानं कशी प्लॅनिंग केली होती त्या दृश्यम पिक्चर मधल्याने हा सटकून जाण्याच्या मार्गावर होता. केलेले पाप धुण्यासाठी प्रयागराजला गेला, परंतु तिथंच पोलिसांनी त्याला मुसक्या आवळलेल्या आहे. त्याचं झालं असं की त्यानं एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये आपल्यावर जे जे आरोप केलेले आहेत सर्व त्यांना फेटाळून लावले होते. आणि एका बाजूला पोलिसाला हा सापडत नव्हता आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे ते टीव्ही चॅनलला मुलाखती देत फिरत होता. परंतु 7 दिवसानंतर पोलिसांना सापडलेला आहे. जो मोबाईल वापरत होता पहिला तो त्यानं सिम सगळं बंद वगैरे सगळं स्विच ऑफ वगैरे करून काहीतरी केलं असं आणि दुसरं त्यानं नवीन सिम घेतलं होतं. आणि हे वाघ एसटीनं प्रयागराजला गेला होता आणि तिथून विमानानं दुसरीकडे जाण्याचा प्लॅन होता. परंतु जे बीडचे नवीन एसपी आहेत नवनीत कावत आणि प्रयागराजचे जे एसपी आहेत त्यांनी ह्या दोघांची कॉन्टॅक्ट साधला एसपीनी आणि ह्याच्यामध्ये खोक्याचा कार्यक्रम वाजला. नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर बघू. सतीश भोसले उर्फ खोक्या याला प्रयागराजमधून बीड पोलिसांनी अटक केली आहे. बीड आणि यूपी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या. सतीश भोसले हा गेल्या 7 दिवसापासून फरार होता. त्याच्यावर गेल्या आठवड्यात 3 गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांना न सापडणारा खोक्या मात्र काल एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिसला. त्यानंतर पोलिसावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच बघा या खोक्याला बीडमध्ये आणण्यापूर्वीच त्याच्यावर तडीपारची कारवाई देखील करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव देखील पाठवला. या प्रस्तावाला यांनी मान्यता देखील दिलेली आहे. त्यामुळे आता खोक्या उर्फ सतीश भोसले बीड जिल्ह्यातून हद्दपारी निश्चित झाली आहे. याबाबतचे पत्र शिरूर कासार पोलिसांना देखील देण्यात आलेले आहे. पोलिसांनी ह्याच्यावर तडीपारची देखील बीडमध्ये कारवाई केली होती. नंतर ह्याचं प्रयागराजमध्ये लोकेशन सापडलं आणि महाराष्ट्र पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीवरून प्रयागराज पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केली आहे. महाराष्ट्र पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी प्रयागराजला पोहोचतील आणि आरोपी सतीश खोक्याला बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर करतील, कोर्टामध्ये हजर करणार आहेत. तर आरोपी सतीश खोक्याचे प्रकरण सध्या सर्वाधिक चर्चेमध्ये आलेलं आहे. प्रयागराजमध्ये लपून बसलेला असताना पोलिसांनी अटक केली आहे. एका व्यक्तीला बॅटने मारहाण प्रकरणाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. तो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात फिरल्यानंतर तो प्रयागराजला गेल्याचे पोलिसांना समजले आणि त्याने उत्तर प्रदेशच्या पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केलेली आहे. तसेच विजय वडेट्टीवार म्हणाले की खोक्या भेटला हे चांगलेच आहे, पण त्यांच्या मागचे बोके कोण आहेत हे देखील शोधले पाहिजे. खोक्याचा बोका कोण आहे याचा शोध घ्या. खोक्याला पोचणारे बोके कोण आहेत याचा देखील शोध व्हायला हवा. त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून, सोन्याचा खजाना कुठून येतो हे देखील शोधले पाहिजे, अशी त्यांना आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. तसेच बघा सतीश भोसले उर्फ खोक्या याची 4 चाकी कार जी आहे ती शिरूर पोलिसांनी तालुक्या रायमोहा शिवारात सोमवारी रात्री 10:30च्या आसपास जप्त केलेली आहे. परंतु कारवर पुढच्या बाजूने नंबर दिसून येत नाही. चालकानं नंबर प्लेट काढून सदरील कार शिवारात लावले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. यानं बराच दिमाग लावला. जे कार घेऊन फिरत होता ब्लॅक कलरची होती वाटतं आणि तिचा नंबर काढून एका रानामध्ये लावली होती, शेतामध्ये लावली होती आणि ही कार तिथं लावून तो एसटीनं प्रयागराजला गेला आणि तिथून त्याचा विमानानं सटकायचा प्लॅन होता. परंतु विमानतळावरच पोलिसांनी ह्याला गाठलेला आहे आणि ह्याला अटक केलेली आहे. तर खोक्यावर अनेक आरोप होत आहेत. 8 मार्च 2025 रोजी बीडमधील शिरूर शहराजवळील झापेवाडी शिवारामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर वन विभागानं देखील छापा मारला आहे. तर सतीश भोसले याच्या घरातून जे प्राण्याचं मांस आहे आणि शिकारीची उपकरणे आहेत ते सापडली आहेत. खोक्यावर जवळपास 200 हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे. जिल्हा वन अधिकाऱ्यासह 40 वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. गांजासारख्या पदार्थाचे 2 पॅकेट देखील सापडलेले आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्या गाडीच्या बोनेटवर उभे राहून हवेत मोठा उडवताना व्हिडिओ काही दिवसापूर्वी समोर आला होता. तर हा खोक्या नेमका कोण आहे तर खोक्या उर्फ सतीश भोसले हा भाजप आमदार सूर्य धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. गोल्डन मॅन म्हणून सतीश भोसलेची स्थानिक पातळीवर ओळख आहे. शिरूर कासार परिसरात खोक्याची दहशत आहे. तिथे त्याला खोक्या पार्टी असं म्हटलं जातं. VIP कलर, VIP कार, हातात सोन्याचं ब्रासलेट आणि तसंच गळ्यात सोन्याची माळ, त्यामुळे गोल्डन मॅन म्हटलं जातं.
सतीश भोसले हा उंची आणि लॅविश आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हेलिकॉप्टरमधून उतरत असताना व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले हा कारमधून पैसे उधळताना दिसत आहे. सतीश अर्थात खोक्या भोसलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे असं दिसत आहे. मागच्या 6 ते 7 वर्षापासून खोक्या भोसले राजकारणात सक्रिय आहे. सतीश भोसले या बीडच्या शिरूर शहराजवळ पारधी वस्तीत राहतो. बघा, अपराध्याला कधी जात नसते ना, काय धर्म नसतं, काय नसतं, त्याची एकच प्रवृत्ती असते, मानसिकता त्याची बिघडलेली असते. परंतु ह्या खोक्याचा बोका कोण आहे हे देखील शोधण्याचा आता प्रयत्न केला जावा. तसेच बघा, यामध्ये त्याला पसार होण्यासाठी जे कोणी मदत करीत होते त्याच्यावर देखील सह आरोपी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच बघा, ह्या खोक्याला जे पसार होण्यासाठी त्याला जे जे मदत करीत होते त्यांच्यामध्ये आता सहकार्य करणाऱ्याला देखील सह आरोपी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया बीडचे एसपी नवनीत कामत यांनी दिलेली आहे. याला जेणे ज्यानं पळवून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना देखील ह्याला सह आरोपी करण्यात येणार आहे असं बीडचे एसपी यांनी म्हटलेलं आहे. सतीश भोसले हा बीडमधून नेमका कसा पळाला याची माहिती त्यांच्याकडे तपास केल्यानंतर समोर येईल असे सांगताना त्याला ज्यात कोणी मदत केली असेल त्याला सह आरोपी करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी सांगितलेलं आहे. गुंड सतीश भोसले याच्यावर 2 गुन्हे शिरूर कासार पोलीस ठाण्यात आहेत, तर 1 गुन्हा चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये, तर 1 वन विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे. यात बीड पोलिसांकडे दाखल असलेल्या 3 गुन्ह्यापैकी 2 गुन्हे 307 कलमानुसार, 3रा गुन्हा NDPS कायद्यातील तरतुदीनुसार दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी दिलेली आहे. आणि अशा प्रकारे या खोक्याचा गेम ओव्हर झालेला आणि याला जर कोणी पळवून लावण्यामध्ये मदत केली असेल त्याला देखील सह आरोपी करण्यात येणार आहे. तर खोक्यानं अनेक हरणं मारलेले आहेत, काळविटं मारलेले आहेत, मोर असो किंवा त्याच्यामध्ये ससे असतील, अशा अनेक प्राण्याचे वन्यजीव जे आहेत त्यांना मारण्यात आलेला आहे. आणि एका तरुणाला बॅटने बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. त्यानंतर विद्यार्थ्याला धमकी देण्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. हेलिकॉप्टरमधून गाड्यामधून फिरताना पैसे उधळताना असे अनेक व्हिडिओ त्याचे समोर आले आणि त्याची आता ही गुन्हेगारी जी पार्श्वभूमी आहे ती पोलिसांनी उघड केलेली आहे. आणि आता उद्या किंवा परवा त्याला न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. तर ह्या खोक्याचा कार्यक्रम वाजलेला आहे आणि या खोक्याला पोचणारा कोणता बोका आहे याचे देखील पुढील तपास करावा असा आता याच्यावर देखील चर्चा होत आहे. तर मंडळी, तुम्हाला यावर काय वाटते हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. इस शहर को चलाने के लिए सिर्फ 2 लोग चाहिए, सुल्तान और मैं. बाकी पांडु सब बनवास जाएंगे.